नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये रहिवासी अपार्टमेंटमध्ये जलकुंभाचा नळ सुरू करण्याच्या वादावरून कांकरिया कुटुंबानं त्यांच्या शेजारील सेवानिवृत्त सीमाशुल्क विभागात वरिष्ठ अधीक्षक असलेल्या मोतीलाल सानप यांना बंदुकीनं गोळी घालतो अशी धमकी देत वाद केला आणि या वादामध्ये मोतीलाल सानप यांचा उच्च रक्तदाब त्यांना त्याचा त्रास सुरू झाल्यानं जागीच मृत्यू घडल्याची घटना घडली आहे। या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कांकरिया दाम्पत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमका हा प्रकार कसा घडला याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नाशिकच्या गंगापूर रोडवरची ही घटना। या परिसरामध्ये रहिवासी अपार्टमेंटमध्ये जलकुंभाचा नळ सुरू करण्याच्या वादावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।